नंबर 2 डीजे ऑपरेटर जरा रेड माईकचा आवाज करा प्लीज. पहिला पुकार विठलाई पिटलेवाडी विरुद्ध केदारनाथ गाणे. आपल्याला पहिला पुकार आहे. तिसरा पुकार मिळताच आपण मैदानाच्या दिशेने यायचं आहे. जी स्पर्धा आपण पाहतोय मित्रांनो, दिशा फाउंडेशन पुरस्कृत राष्ट्रवादी युवक काँग्रेस केरडी चषक 2026 चौथं पर्व. ह्यातच काही सर्व आणि ह्याचाच आम्हाला गर्व अशी ही स्पर्धा. 70व्या वाढदिवसाचं औचित्य सागून आपण पाहिलं तर अनिल शेठ दाभोळकर एक प्रसिद्ध उद्योजक आहेत, सर्वांचं प्रेरणास्थान देखील आहे. दरम्यान या ठिकाणी सन्मान्य आशिष खातू साहेब यांचं आगमन झालेलं आहे, जे चिपळूण नगरीचे माजी नगरसेवक देखील राहिलेले आहेत. ते सन्मान्य आशिष खातू यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. या ठिकाणी चिपळूण नगरपालिकेमध्ये नगरसेविका म्हणून ज्यांनी आपली स्वतःची कारकीर्द या ठिकाणी सुरू केलेली आहे त्यांना देखील आपण शुभेच्छा देणार आहोत. सन्मान्य शैनाजी वांगडे मॅडम, आपणास विनंती आहे की आपण सन्मान स्वीकारण्यासाठी पुढे यायचं आहे. चिपळूणच्या नवनिर्वाचित नगरसेविका शैनाज वांगडे मॅडम यांचा सन्मान मी कोमल भोसले मॅडम आणि दिशा दाभोळकर मॅडम यांना विनंती करतो की आपल्या शुभहस्ते आपण त्यांचा सन्मान करायचा आहे. शैनाज वांगडे मॅडम यांचा सन्मान या ठिकाणी केला जात आहे. चिपळूण नगरी, या चिपळूण नगरीला एक वैभवशाली परंपरा आहे. या महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून चिपळूणकडे पाहिलं जातं आणि या चिपळूण नगरीच्या एकंदरीत विकासासाठी आपले योगदान देणारे सर्व नगरसेवक आहेत आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी आपण शुभेच्छा देत आहोत. सन्मान्य कोमल भोसले आणि दिशाताई दाभोळकर मॅडम यांच्या शुभहस्ते हा सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे. दरम्यान या ठिकाणी आशिष खातू साहेब यांचं देखील आगमन झालं आहे. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. या ठिकाणी आशिषजी खातू यांची उपस्थिती लाभलेली आहे. मी आपणास देखील विनंती करतो की आपण पुढे यायचं आहे. त्याचबरोबर या ठिकाणी नगरसेवक आदरणीय योगेश पवार हे सुद्धा नव्यानं नगरपालिकेमध्ये आपल्या नव्या प्रवासाला सुरुवात करत आहेत. गेली अनेक वर्ष ते सामाजिक सांस्कृतिक राजकीय क्षेत्रामध्ये फार मोठ्या प्रमाणात काम करत आहेत. मात्र नगरसेवक म्हणून ते आता या नगरपालिकेमध्ये आहेत, तर त्यांचा सुद्धा सन्मान त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा प्रदान केल्या जात आहेत. मी विनंती करतो की दशरथ दाभोळकर आपण आपल्या शुभहस्ते सन्मान्य योगेशदादा पवार यांचा सन्मान करायचा आहे. दशरथ दाभोळकर आपल्या शुभहस्ते योगेशदादा पवार यांचा आपण सन्मान करायचा आहे, ज्यांनी नेहमीच विविध उपक्रमांना देखील आपले योगदान देत असतात, प्रत्येकाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत असतात. आपल्याकडे असणारं जी काय प्रतिभा आहे त्या प्रतिभेचा उपयोग आपल्या समाजाला व्हावा यासाठी ते झटत असतात. या ठिकाणी आशिषजी खातू आपलं स्वागत आहे. त्याचबरोबर सन्मान्य सती हायस्कूलचे सन्मान्य मुख्याध्यापक, आमच्या सर्वांचे एक आदर्श व्यक्तिमत्व वरेकर सर यांचं देखील स्वागत आहे. मी आशिष खातू यांना विनंती करतो की आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी पुढे यायचा आहे. रियाज खेरडकर आणि सचिन भोसले आपल्या शुभहस्ते आपण त्यांचा सन्मान करा. आशिष खातू आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी पुढे या. यानंतर पुढील सन्मान जो आहे ते आम्हा सर्वांचं एक आवडतं आणि लाडकं व्यक्तिमत्व आदरणीय मिलिंद शेठ कापडी शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस यांचा सन्मान होत आहे आणि त्यांचा सन्मान करण्याची विनंती मी राकेश दाभोळकर यांना विनंती करतो की आपल्या शुभहस्ते प्रशांत दाभोळकर आणि राकेश दाभोळकर आपण आपल्या शुभहस्ते सन्मान्य मिलिंद शेठ कापडी यांचा सन्मान करायचा आहे. प्रशांतजी दाभोळकर आपण देखील पुढे. सायकल सम्राट आमचे प्रशांत दाभोळकर यांच्या शुभहस्ते मिलिंद शेठ कापडी यांचा सन्मान होत आहे. सायकलिंग क्षेत्रामध्ये ज्यांनी खऱ्या अर्थाने खिरडीचं नावलौकिक वाढवलेलं आहे, राज्य पातळीवरती नव्हे तर राष्ट्रीय पातळीवरती, आंतरराष्ट्रीय पातळीवरती त्यांच्या एकंदरीत कारकिर्दीची दखल घेऊन त्यांना विविध सन्मान प्रदान करण्यात आलेले आहे. ते सन्मान्य प्रशांत दाभोळकर यांच्या शुभहस्ते आदरणीय मिलिंद शेठ कापडी यांचा सन्मान होत आहे. राकेश शेठ दाभोळकर आणि प्रशांत दाभोळकर यांच्या शुभहस्ते हा सन्मान संपन्न झालेला आहे. यानंतर सन्मान्य वरेकर सर, आपणास देखील विनंती आहे की आपण सुद्धा आपला सन्मान स्वीकारण्यासाठी या ठिकाणी यायचं आहे. खऱ्या अर्थानं शिक्षण क्षेत्रामध्ये गेली अनेक वर्ष अत्यंत प्रभावशाली असं ज्यांचं कार्य आहे, अनेक पिढ्या त्यांनी घडवलेल्या आहेत आणि केवळ सिलेबसपुरतं मर्यादित न राहता चार भिंतीतलं शिक्षण विद्यार्थ्यांना न देता विद्यार्थ्यांमध्ये सर्व गुण संपन्नता निर्माण व्हावी यासाठी त्यानं महत्त्वपूर्ण आपली भूमिका बजावलेली आहे. ते सन्मान्य वरेकर सर यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. मी राकेश दाभोळकर यांना विनंती करतो की शिक्षण क्षेत्रातील एक आदर्श होता असं व्यक्तिमत्व, आमचे सर्वांचे मार्गदर्शक
आदरणीय वरेकर सर यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. यानंतर उदय ओतारी आणि सचिन पाटेकर आपण सुद्धा मंचावरती या. उदय ओतारी आपला देखील या ठिकाणी सन्मान होत आहे. सन्मान स्वीकारण्यासाठी या उदय शेठ ओतारी सोशल मीडियामध्ये नेहमीच सक्रिय असणारे, राष्ट्रवादीचा एक बोलका चेहरा म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. उद्योजक या संघटनेमध्ये सुद्धा, चिपळूण व्यापारी संघटनेमध्ये सुद्धा त्यांचं महत्त्वपूर्ण असं योगदान आहे. ते आमच्या सर्वांचे लाडके ओदारी उदय शेठ ओतारी यांचा सुद्धा सन्मान होत आहे. आणि त्यांचा सन्मान करण्याची विनंती मी करतो. श्री अभिजित यादव आणि संदीप सुर्वे आपल्या शुभास्ते आपण उदय शेठ ओतारी यांचा सन्मान करायचा आहे. अभिजित यादव, सचिन पाटेकर आपण सुद्धा मंचावरती या. सचिन पाटेकर आपला सुद्धा या ठिकाणी सन्मान केला जात आहे. सचिनजी पाटेकर यस, आपण पाहिलं तर अत्यंत सुरेख मॅच मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला आपण पाहिलं तर रोहन गंभरे, दुसऱ्या बाजूला अजिंक्य पवार. ज्या अजिंक्य पवारला सुरेख पकड केली. कोपरा रक्षक ज्याला पकडण्यासाठी कित्येक खेळाडू झटत असतात, परंतु एक आपलं लोकल टॅलेंट सिद्धार्थ, अर्थात आपण पाहिलं तर सुरेख पकड केली भीमशंकरच्या वेळेसकाचा जर्सी नंबर 5 चढाईसाठी सिद्धांत. बघा 6 खेळाडू मॅटवरती आहेत, 7 खेळाडू मॅटवरती आहेत, बोनस देखील ऑन आहेत. या खेळाडूने जेव्हा जेव्हा अजिंक्य पवारला पकड झाली, तो मॅटच्या बाहेर बसला, त्याला उठवण्याचं काम कोणी केलंय तर ह्याच युवा सिद्धांतने. हो, इथे मात्र सुरेख पकड आहे. टाळ्या वाजतायत, शिट्ट्या वाजतायत. मित्रांनो, आयुष्यात टाळ्या आणि शिट्ट्या वाजवायला लागत नाही, सांगायला लागत नाही. जेव्हा तुम्ही चांगलं कार्य करता आपोआप वाजतात मित्रांनो. वॉटर मॅच सुरेख 21-22 असा गुणफलक. रोहन गंभरे ऑन फायर, सुरेख कामगिरी केले. म्हणूनच म्हणतो मी, सांगत असतो की ना, नावासाठी ना स्वार्थासाठी तो आलाय आपल्या गावासाठी. सुरेख खेळ आहे. हो 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 हो, टाळ्या टाळ्या प्लीज. जबरदस्त पकड आहे. काय पकड केले. हो हो, अप्रतिम पकड केले. जर्सी नंबर 7. तदनंतर भीम्मा आपण पाहिलं तर चढाईसाठी सज्ज. जर्सी नंबर 12 अजिंक्य पवार नसताना या खेळाडूने आपल्या संघाची धुरा सांभाळले. अनेक वर्ष सिनियर खेळाडू आहे आणि त्याप्रमाणे खेळ देखील करावा लागेल. 22-22 शेवटच्या सेकंदापर्यंत ही होणारी मॅच आहे. लढत आहे सेमीफायनल नंबर 1. सॉरी बाबल्या शेठ, खरं तर सामना रंगतदार अवस्थेत आहे, मात्र वेळ आपल्याला परवानगी देत नाही. आपल्याला मान्यवरांचा सन्मान देखील तितकाच महत्त्वाचा आहे. मगाशी ज्यांचा मैदानावरती मी ज्यांच्याशी संवाद साधला आणि आजचे हे प्रमुख आकर्षण ठरणारे एक सेलिब्रिटी असं व्यक्तिमत्व आदरणीय विजयराव घाडीगावकर यांचा या ठिकाणी सन्मान राहिलेला आहे. मी सन्मान्य सभापती महोदयांना विनंती करतो की आपल्या शुभास्ते आपल्या चिपळूण नगरीमध्ये, आपल्या खेरडी नगरीमध्ये या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी, शुभेच्छा देण्यासाठी आलेले सन्मान्य राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू विजयराव घाडीगावकर यांचा आपण यथोचित सन्मान करूया. आणि सर्वांना विनंती असेल की आपण सर्वांनी उभं राहूया आणि जोरदार टाळ्याने आपण यांचा सन्मान करूया. विजय घाडीगावकर आपल्या देशाचा अभिमान, आपल्या या क्षेत्राचा अभिमान, आपल्या सर्वांचा खऱ्या अर्थाने एक लाडकं व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित आहे. आपल्या या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आदरणीय विजयराव घाडीगावकर यांचा सन्मान होत आहे, ज्यांनी भारतीय संघाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. आशिया स्पर्धेमध्ये सुद्धा त्यांनी फार मोठा प्रभाव सोडला होता आणि आजपर्यंत त्यांनी या क्षेत्राला फार मोठे योगदान दिलेलं आहे. ते विजय घाडीगावकर यांचा सन्मान या ठिकाणी झालेला आहे. धन्यवाद सर. यानंतर सुरेश शेठ पवार यांचा सुद्धा सन्मान केला जाईल. मी सचिन भोसले यांना विनंती करतो की आपल्या शुभास्ते सुरेश शेठ पवार यांचा सुद्धा सन्मान करून घ्यायचा आहे. उद्योग क्षेत्रातील एक नामांकित नाव जे आहे ते सुरेश शेठ पवार यांचा सन्मान या ठिकाणी केला जात आहे. या ठिकाणी सन्मान्य सुरेश शेठ पवार
एक प्रतित यश उद्योजक त्यांचा